तर फायनली तो दिवस आलाय ज्याची आपण वर्षभर वाट बघत होतो, ते म्हणजे बाप्पाचं आगमन. तसे तर कालच बाप्पा घरी आलेत, पण त्यांची प्राणप्रतिष्ठा आज होईल. चला पटकन रेडी होऊया आणि बाप्पाच्या आगमनासाठी मस्त मोठी रांगोळी काढूया. आणि हे बघा, रांगोळी काढायला घेतली आणि गाणं लागलं की आमचं हे चालूच होतं. आता हे तर चालूच राहील, पण आता चला बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करूया. सगळ्या बायका आपापल्या परीने जेवणाला लागल्या होत्या. बाप्पाचे प्रिय मोदक बनवायला घेतले, मखर सजलंय आणि आता बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होईल. चला. बाप्पा छान विराजमान झाले, त्यांची स्थापना झाली आणि आता हे बघा, आम्ही सगळ्या बसलोय ते म्हणजे बाप्पाचे प्रिय मोदक बनवायला. किती सुंदर सुंदर सगळ्यांनी मोदक बनवलेत. आता खायची उत्सुकता आहे, पण चला आधी नैवेद्य दाखवू. आज मस्त पहिली आरती झाली आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. आणि त्यानंतर खायचा होता तो म्हणजे गरमागरम मोदक. वा वा, अगदी मन भरून गेलं हे खाऊन. सगळ्यांनी दर्शन घेतलं, संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली आणि आता परत होती ती म्हणजे बाप्पाची आरती. अगदी गावी मजा येते की नाही, सगळी वाडीतली मंडळी आरती करायला येतात आणि ही आता आमची पंगत बसली आहे जेवायची. आणि असा होता आजचा आपला दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.